नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। अमरावती मार्गावर बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटकात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली। मृत कामगारांमध्ये 6 महिला व 3 पुरुषांचा समावेश आहे। या कंपनीत स्फोटके तयार केली जातात। या घटनेत अनेक मजूरही गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले। नागपूर अमरावती रोडवरील बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव्ह या डेटोनेटर आणि इतर स्फोटके बनविणाऱ्या कंपनीत आज सकाळी 9 ते 9:30च्या दरम्यान मोठा स्फोट झाला। कंपनीत तयार झालेल्या स्फोटकांच्या पॅकिंगचे काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे। स्फोट इतका तीव्र होता की जागीच काही कामगार मृत्युमुखी पडले। नागपुरातील सोलर इंडस्ट्रीजमध्ये झालेल्या स्फोटकात 6 महिलांसह 9 लोकांचा मृत्यू झाला आहे। संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार करणारी ही कंपनी आहे। नागपूर जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने संपर्कात आहे। या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या वारसांना 5 लाख रुपये मदत राज्य सरकारतर्फे देण्यात येईल। त्याला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी मान्यता दिली आहे, असं ट्विट फडणवीसांनी केलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मला फोन केला होता। ते स्वतः त्या ठिकाणी भेट द्यायला गेलेले आहेत, वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आणि झालेली घटना दुर्दैवी आहे। शासनाच्या वतीने जे मृत्यू झाले त्यांच्या परिवाराला कुटुंबियांना 5 लाख रुपयाची मदत आपण जाहीर केलेली आहे आणि त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांचा उपचार जो आहे सरकार करेल आणि या घटनेची चौकशी निश्चितपणे होईल। सुबह 9 बजे रिपोर्ट हुआ कि एक प्रोसेस बिल्डिंग में प्रोडक्ट बनाते हैं बूस्टर्स, जो कोल माइंस में यूज होता है। उस ऑपरेशंस में सीविंग ऑपरेशन होता है, तो कोई भी एक्सप्लोसिव में रॉ मटेरियल को सीव करके यूज किया जाता है। जब सीविंग कर रहे थे उसी समय ये घटना घटी। उसमें जो रिपोर्ट है 9 लोगों की मृत्यु का रिपोर्ट आया है। अभी फाइनल कंफर्मेशन जैसे हॉस्पिटल रिपोर्ट करता है कितनी एक्चुअल कंफर्मेशन है, बट प्राइमा फेसिया 9 लोग उसमें ट्रैप हुए थे, 9 लोगों की डेथ हुई है। अब कोई बिल्डिंग में नहीं है और सभी इवैक्यूएट कर दिया गया है, प्रशासन के कंट्रोल में है। पुलिस डिपार्टमेंट, एडमिनिस्ट्रेशन और जो भी कंट्रोलिंग अथॉरिटीज हैं सब फैक्ट्री के अंदर है। हमारे डायरेक्टर्स, हमारे सीनियर मैनेजमेंट स्टाफ भी वहाँ पे है। ये हमारी घटना हुई है। सभी को बाहर निकाल दिया गया है। सभी वर्कमैन को बाहर है। कोली मैनेजमेंट स्टाफ और कंपनी का मैनेजमेंट स्टाफ वहाँ पे है, जो सिच्युएशन को कंट्रोल किए हुए अंडर गाइडेंस ऑफ पुलिस एंड प्रशासन। तर हे होतं आजचं बातमीपत्र। पुन्हा भेटूयात पुढच्या बातमीपत्रात। नमस्कार। गहनों से ऐसे सजे सजाए इस गणेश उत्सव और महालक्ष्मी पूजन पाइए 35% ऑफ ऑन मेकिंग चार्जेस ऑफ 22 कैरेट 916 हॉलमार्क ज्वेलरी। रेणुका ज्वेलर्स, अमन इंपीरियल, अनंतनगर बस स्टॉप, नागपुर। रेणुका ज्वेलर्स, रेणुका ज्वेलर्स।